नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना सेकंड इयरमध्ये ठीक आहे CUEP ला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर या सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओच्या अंतर्गत कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. डिटेल्स कोणत्या कोणत्या आपण डिस्कस करूया की तिथे वॅकन्सी ॲक्च्युली किती आहे, ठीक आहे, स्पॉट राऊंडसाठी, आफ्टर दॅट फी स्ट्रक्चर काय आहे, ओके, आफ्टर दॅट एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे, ठीक आहे, आणि या 2-3 गोष्टी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. बघा, ॲडमिशन सेक्शनमध्ये गेल्यावर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरच्या जर सेक्शनला आले तर या गोष्टी तुम्हाला दिसते. बघा आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघूया आपण. बघा, डिप्लोमा कॅन्डिडेटसाठी, BSc कॅन्डिडेटसाठी आणि DVOCसाठी. सर्वप्रथम डिप्लोमा कॅन्डिडेट्स मॅक्सिमम इथे येतात, की जे पॉलिटेक्निक करून विद्यार्थी येतात, ओके, त्यांचं जास्त हे असतं, ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा की तुम्हाला 11 तारखेला म्हणजे आज, ठीक आहे, म्हणजे 11 तारखेपर्यंत तुम्ही इथे गुगल फॉर्म थ्रू रजिस्ट्रेशन करू शकत होते, ओके. आफ्टर दॅट तुम्हाला काय करायचं ना, 12 तारखेला, ओके, म्हणजे 1 वाजेपर्यंत ग्रीव्हन्स करायचं आहे. आफ्टर दॅट 12 तारखेला सायंकाळी फायनल मेरिट लिस्ट येऊन जाणार, म्हणजे उद्याला, ठीक आहे. आणि पेमेंट रिलेटेड तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. जनरल कॅटेगरीसाठी 1500 आणि 1200 रिझर्व कॅटेगरी, म्हणजे फर्स्ट इयरवाल्यांसाठी आणि सेकंड इयरवाल्यांसाठी सेम आहे. आणि ह्या जो काही पेमेंट करायचा तुम्हाला या लिंकवर करायचं, ठीक आहे. ती लिंक SBI सोबत कनेक्टेड आहे. आता बघा, जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली आपण ते बघण्याचा प्रयत्न करू. बघा, इथे तुम्हाला डिप्लोमाचे पर्सेंटेज मिळते, ठीक आहे, जेंडर कॅटेगरी, ओके, त्यानंतर SSC आणि या सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला म्हणजे तुमचेच, ओके, तुमचे 10वीचे मार्कशीट, मॅथ्स, सायन्स, इंग्लिश, PWD स्टेटस आहे की नाही, डिफेन्स स्टेटस, तर या प्रकारचे सगळे कॉलम्स आहे. मग किती विद्यार्थ्यांनी CUEP ला आपण अप्लाय केलेला आहे सेकंड इयरसाठी बघूया. बघा, नियर अबाउट 1283 विद्यार्थ्यांनी याच्या लक्षात इथे अप्लाय केलेला आहे. आणि त्यातला जो काही पहिला कॅन्डिडेट आहे SCBC कॅटेगरी आणि 95.47 याला म्हणजे पॉलिटेक्निकला पर्सेंटेज होते, ओके, जबरदस्त पर्सेंटेज आहे. 95.47, 95.40, असे थोडे कमी. आणि लास्ट जर कॅन्डिडेट बघितला तर त्याला जर तुम्ही बघितलं डिप्लोम्याला त्याचे पर्सेंटेज थोडेफार कमी आहे, 49.42, ठीक आहे. हे झाले प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिप्लोमॅसाठी. त्यानंतर तुम्ही BSc कॅन्डिडेटसाठी पण बघू शकता. आफ्टर दॅट 85.47 लक्षात, ओके. हे सगळे त्यांचे मार्क्स आहे. इथे BSc साठी जास्त नाही, 8 विद्यार्थ्यांनी समजा अप्लाय केलेला आहे, ओके. आफ्टर दॅट DVOC इथे पण जास्त नसतात, एकच विद्यार्थी, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मी पहिले तेच सांगितलं की जे काही पॉलिटेक्निक करून विद्यार्थी येतात त्यांचा कोर्स जास्त असतो. आता बघा, वॅकन्सी बघूया. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अप्लाय तर केलेला आहे, परंतु तिथं काय वॅकन्सी आहे, काय स्टेटस आहे, या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं असतं. बघा, वॅकंट सीट्स आफ्टर द लास्ट डेट ऑफ रिपोर्टिंग फॉर द डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी 2025-26 साठी. तर तुम्ही बघू शकता हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोर्स आहे, तर इथे 0 आहे. हे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी काहीच नाही आहे. आफ्टर दॅट कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी एकच सीट आहे, आणि ती एक सीट जर तुम्ही बघितलं तर ST जनरलसाठी गेलेली आहे, लक्षात. आफ्टर दॅट रोबोटिक्स अँड आर्टिफिशियलसाठी नथिंग इज देअर. इलेक्ट्रिकलसाठी एक आहे आणि ती एक सीट ST जनरलसाठी. आफ्टर दॅट ENTC नथिंग. इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल काहीच नाही. मेकॅनिकल नो सीट्स. मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी एक सीट आहे आणि ती एक सीट बघा ST लेडीजमध्ये गेलेली आहे, ओके. आफ्टर दॅट मेटलर्जी इथे काहीच नाही, ठीक आहे. तर या झाल्या तुमच्या वॅकंट सीट्स. चला, काही नाही. आता आफ्टर दॅट आपण नोटिफिकेशनमध्ये घेऊया. ॲक्च्युली डायरेक्ट सेकंड इयरचा कॅप राऊंड 13 आणि 15 तारखेला त्यांनी म्हटलेलं आहे. 13 तारखेला पहिला स्पॉट राऊंड, रिपोर्टिंग टाईम आहे 10:30 वाजता, ओके. ज्या विद्यार्थ्यांचा मेरिट नंबर 1 ऑनवर्ड्स आहे अशा विद्यार्थ्यांसाठी इथे बोलवलेलं आहे. स्पॉट राऊंड सेकंड 13 तारखेला 3 वाजता 1 ऑनवर्ड्स, आणि स्पॉट राऊंड 3 15 तारखेला 10:30 वाजता 1 ऑनवर्ड्स, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. द नंबर ऑफ सीट्स वॅकंट आफ्टर द राऊंड 1 इफ एनी शॅल बी नोटिफाईड, म्हणजे वेबसाईटला आणि तिथं म्हणजे नोटिस बोर्डवर येऊन जाणार. या सगळ्या गाईडलाईन्स आहे. ग्रेन्स वगैरे कसं सबमिट करायचा. 11 तारखेला लास्ट डेट होती, आज दुपारी 1 वाजेपर्यंत. आफ्टर दॅट 12 तारखेला 3 वाजेपर्यंत तुमची फायनल मेरिट लिस्ट येऊन जाणार, ठीक आहे. आणि लास्ट डेट ऑफ जो काय रजिस्ट्रेशन होता तो होता 10 सप्टेंबर 3 वाजेपर्यंत. आणि हे पेमेंटचं दिलेलं आहे. ही गुगल लिंक त्यांनी तुम्हाला ऑलरेडीच प्रोव्हाइड करून ठेवली होती.
या सगळ्या त्यांच्या ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. आता शेवटी आपल्याला फी स्ट्रक्चर बघायचं, अतिशय महत्त्वाचा भाग असतो तो सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. बघा आता आपण समजा रेग्युलर कॅप राऊंड थ्रू लागलं तर हा फी स्ट्रक्चर आहे, परंतु आपण सध्या स्पॉट राऊंडचा विचार करतोय तर आपल्यासाठी हा इकडे राहणार. बघा SC ST साठी बघू शकता 9,510. विजय NT OBC ॲन्युअल इन्कम बिलो 1.5 लाख, म्हणजे 1.5 लाखाच्या आतमध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या पॅरेंट्सचं इन्कम राहणार अशा विद्यार्थ्यांसाठी 1,25,240 आणि 1.5 लाखांपेक्षा जर जास्त राहिलं तर 1,42. ठीक आहे. म्हणजे जवळजवळ म्हणजे किती 35 10 5 17 म्हणजे 17,000चा फरक पडला. आणि ऑल गर्ल्स 1,42. तर ही झाली तुमची सेकंड इयरसाठी फीज. येतं लक्षात. त्यानंतर आणखी याच्यात जर काही महत्त्वाचं असेल तर बस इथपर्यंत ठीक आहे. त्या लक्षात. म्हणजे आपण 2-3 गोष्टी क्लिअर केला. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, आफ्टर दॅट फी स्ट्रक्चर बघितलं आणि वॅकंट सीट्स या खूप महत्त्वाच्या. ओके. आणि जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली ते पॉलिटेक्निकवाल्यांसाठी, BSc वाल्यांसाठी आणि DU वाल्यांसाठी. ठीक आहे. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.